इयत्ता चौथी, पाठ क्रमांक 5, माझा रुमाल. माझा रुमाल. वेदांत चौथीत होता. आजीने त्याला एक छान पिवळ्या रंगाचा हातरुमाल भेट दिला होता. त्यावर तिने त्याला आवडणाऱ्या निळ्या रंगाची नाजूक फुले विणली होती. वेदांतला तो रुमाल खूप आवडायचा. तो नेहमी रुमाल जपून खिशात ठेवायचा. पहा आता, वेदांत हा तुमच्यासारखाच इयत्ता चौथीमध्ये शिकणारा मुलगा आहे आणि त्याला त्याच्या आजीने एक पिवळ्या रंगाचा हातरुमाल भेट दिला होता. आजी म्हणजे कोण? ग्रँड मदर. आजीने त्याला काय दिला होता? पिवळ्या रंगाचा, येल्लो कलरचा हातरुमाल म्हणजे हँकरचीप भेट दिला होता. त्यावर तिने त्याला आवडणाऱ्या निळ्या रंगाची, ब्ल्यू कलरची नाजूक फुले विणली होती. फुले म्हणजे काय? फ्लावर्स. फुले म्हणजे काय? फ्लावर्स. मग आजीने त्या पिवळ्या रंगाच्या रुमालावरती वेदांतला आवडणाऱ्या निळ्या रंगाची काय केली होती? नाजूक फुले विणली होती. वेदांतला तो रुमाल खूप आवडायचा. तो नेहमी तो रुमाल जपून खिशात ठेवायचा. तो रुमाल वेदांतला खूप आवडायचा. तो काय करायचा? नेहमी तो रुमाल जपून आपल्या स्वतःजवळ ठेवायचा. मधल्या सुट्टीत जेवण झाल्यावर त्याने हात पुसण्यासाठी रुमाल काढला. मधल्या सुट्टीनंतर शाळा भरल्यावर नेहमीप्रमाणे वेदांत वर्गात जाऊन बसला. घाम पुसण्यासाठी त्याने रुमाल काढायला हात खिशात घातला, पण रुमाल नव्हताच. तो विचार करू लागला, रुमाल कुठे पडला असेल? पहा आता, मधल्या सुट्टीमध्ये जेवण झाल्यावर, मधली सुट्टी म्हणजे रिसेस टाईम, रिसेसमध्ये आपण टिफिन खातो ना, तसंच वेदांची सुद्धा मधली सुट्टी झाली होती आणि तो जेवण झाल्यावर हात पुसण्यासाठी रुमाल काढू लागला. मधल्या सुट्टीनंतर शाळा भरल्यावर नेहमीप्रमाणे वेदांत वर्गात जाऊन बसला आणि मधल्या सुट्टीमध्ये आपण काय करतो? मधली सुट्टी संपल्यानंतर वर्गात जाऊन बसतो. त्याचप्रमाणे मधली सुट्टी संपल्यावर वेदांतसुद्धा आपल्या वर्गात जाऊन बसला. घाम पुसण्यासाठी त्याने रुमाल काढला. आता त्याला खेळून आपल्याला घाम येतो, तसंच वेदांतलाही घाम आला होता आणि घाम पुसण्यासाठी त्याने रुमाल काढायला हात खिशात घातला, पण रुमाल नव्हताच. आणि जेव्हा त्याने रुमाल काढण्यासाठी खिशात हात घातला तर खिशात रुमाल नव्हताच. तो विचार करू लागला, रुमाल कुठे पडला असेल? आता वेदांत विचार करू लागलाय. विचार म्हणजे थिंकिंग. वेदांत काय करतोय? आता विचार करतोय की अरे माझा रुमाल कुठे पडला असेल. वेदांतच्या लक्षात आले की रुमाल खिशात ठेवताना बाहेरच पडला असेल. पहा आता, वेदांतने काय केलं होतं? मधल्या सुट्टीमध्ये जेवण झाल्यानंतर हात पुसण्यासाठी जेव्हा रुमाल काढला आणि तो रुमाल त्याने खिशात ठेवायला गेला, तेव्हा काय झालं असणार? रुमाल खिशातून पडला असेल. मग आता वेदांतच्या लक्षात आले की रुमाल खिशात ठेवताना बाहेरच पडला असेल. शिक्षकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांनी त्याला विचारले. आता शिक्षकांनी पाहिलं की वेदांतचं लक्ष काही इकडे नाही. मग शिक्षकांनी त्याला विचारले, काय झाले? शिक्षकांनी काय विचारलं वेदांतला? काय झाले? तेव्हा त्याने घडलेला प्रसंग सांगितला आणि मग वेदांतने रिसेसमध्ये त्याच्याबरोबर जो काही घडलेला प्रसंग होता, प्रसंग म्हणजे इन्सिडंट, जो काही प्रसंग होता तो सांगितला. त्यांनी त्याला मैदानावर जाऊन बघण्यास सांगितले आणि मग शिक्षकांनी वेदांतला सांगितले की
तू काय कर, एकदा मैदानावर म्हणजे ग्राउंड, मैदान म्हणजे काय, ग्राउंड, एकदा मैदानावर जाऊन बघून ये. वेदांत रुमाल शोधण्यासाठी वर्गाबाहेर पडला. तो नाराज होऊन वर्गात आला. आता पहा, वेदांत त्याचा रुमाल शोधण्यासाठी वर्गाच्या बाहेर गेला, पण तो परत कसा आला, नाराज होऊन आला, दुःखी होऊन आला, सॅड झालेला. आपण असा निष्काळजीपणा करायला नको होता, तो स्वतःशीच म्हणाला. आता वेदांत काय म्हणतोय, आपण म्हणजे त्याने असा निष्काळजीपणा करायला नको होता, तो स्वतःच्याच मनाशी सांगत होता, स्वतःलाच सांगत होता. त्याने त्याचा रुमाल व्यवस्थित ठेवायला हवा होता, पण हा निष्काळजीपणा त्याच्याकडून झाला होता, तो असं त्याच्या मनालाच सांगत होता. आजीने दिलेला रुमाल हरवला याचे त्याला वाईट वाटले. आता आपल्याला एखादी गोष्ट आपल्या आवडीच्या व्यक्तीने एखादी आवडीची वस्तू दिली असेल आणि ती जर हरवली तर आपल्याला खूप वाईट वाटतं, हो की नाही? तसंच वेदांतला सुद्धा त्याच्या आजीने त्याच्या आवडीचा रुमाल दिला होता आणि तो रुमाल काय झाला होता, हरवला होता. म्हणून वेदांतला खूप वाईट वाटत होतं. एवढ्यात शिपाई मामा वर्गात आले आणि म्हणाले, हा रुमाल कोणाचा आहे? आता पहा, तेवढ्यात कोण आले वर्गात, शिपाई मामा. आणि शिपाई मामांनी विचारलं, हा रुमाल कोणाचा आहे? शिपाई मामांच्या हातातील रुमाल पाहून वेदांतला आनंद झाला. आता शिपाई मामांच्या हातामध्ये जो रुमाल होता तो पाहून वेदांतला आनंद झाला. आनंद म्हणजे हॅप्पी झाला तो. का बरं हॅप्पी झाला असेल? शिपाई मामांच्या हातातला रुमाल पाहून वेदांतला का आनंद झाला असेल? बरोबर, कारण शिपाई मामांच्या हातातला रुमाल वेदांतचा होता. वेदांतने लगेच हात वर करून म्हणाला, हा रुमाल माझा आहे. आता शिपाई मामांच्या हातातला रुमाल पाहिल्यानंतर वेदांतने काय केलं, लगेच हात वर केला आणि म्हणाला, हा रुमाल माझा आहे. धावत पुढे जाऊन वेदांतने रुमाल घेतला आणि वेदांत लगेच धावत धावत गेला आणि आपला रुमाल घेऊन आला. वेदांतने रुमालकडे बघून मनाशीच ठरवले की यापुढे आजीने दिलेला रुमाल सांभाळून ठेवायचा. आणि वेदांतने त्या रुमालाकडे बघितले आणि मनाशीच ठरवलं की यापुढे काय करायचं, रुमाल व्यवस्थित सांभाळून ठेवायचा. आपण आपल्या वस्तू स्वतः जपून ठेवाव्यात, सांभाळून ठेवाव्यात. वेदांतने आनंदाने रुमालाची घडी करून तो दप्तरात ठेवला आणि आता तो रुमाल भेटल्यामुळे वेदांतला खूप आनंद झाला होता. वेदांतने त्या रुमालाची घडी केली आणि व्यवस्थित तो काय केला, बॅगेत, दप्तर म्हणजे काय, स्कूल बॅग, मग त्याने दप्तरात ठेवला.